नमस्कार, डॉक्टर दीक्षांत होमिओपॅथी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक होमिओपॅथिक औषध पाहणार आहोत जे डोळ्यांच्या, पोटाच्या आणि सांध्यांच्या प्रॉब्लेमसाठी अतिशय उपयुक्त आहे। या औषधाचा डोस कसा घ्यायचा असं बरंच काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा आणि ऑनलाईन कन्सल्ट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप जरूर करा। आता ते होमिओपॅथिक औषध आहे त्याचं नाव आहे रूटा ग्रॅव्युलन्स। रूटा हे शताफा नावाच्या वनस्पतीपासून बनलेलं औषध आहे आणि ते स्पेशली मसल्स स्नायू ताणले गेल्यामुळे जो त्रास सुरू होतो त्याच्यासाठी खूप चांगलं औषध आहे। तर पहिले आपण डोळ्यांपासून सुरुवात करूया। तर डोळ्यांच्या प्रॉब्लेमसाठी म्हणजे डोळे दुखण्याचा त्रास आहे, स्पेशली डोळ्यांमधील मसल्स ऑक्युलर मसल्स जे आहे जे ताणले गेल्या कारणामुळे म्हणजे डोळ्यांवरती ताण पडतो। तुम्ही जर बराच काळ मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर यूज करत असाल आणि त्याच्यामुळे डोळ्यांवरती जो ताण पडतो त्याच्यामुळे तुम्हाला डोळे दुखण्याचा त्रास आहे। डोळे वाचताना खूप कधी कधी अंधुक दिसायला होतं, ब्लर विजन होते, डोळे दुखतात, लाल होतात, गरम होतात, असा जर त्रास असेल, कधी कधी शिवणकाम करताना किंवा स्पेशली वाचताना तुम्हाला डोळे दुखत असतील, तुम्ही नीट क्लिअरली बघू शकत नसाल, असा जर त्रास असेल तर त्याच्यासाठी हे औषध अतिशय उपयुक्त आहे। त्याच्याबरोबर कधी कधी तुम्हाला डोळ्यांवरती जडपणा वाटते, हेवीनेस वाटत असेल, कधी आयब्रोच्या भागामध्ये जडपणा वाटत असेल आणि त्याच्याबरोबर तुम्हाला डोकं दुखत असेल तर त्याच्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे। नंतर आहे पोटाच्या प्रॉब्लेमसाठी। पोटाच्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला बद्धकोष्ठता आहे, शौचास नेहमी कायम कडक होणे, शौचविधी दरम्यान तुम्हाला आव, रक्त पडणे असा त्रास आहे, कधी कधी ॲनल प्रोलॅप्स म्हणजे शौचाची जागा खाली येणे, मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरचा जरी त्रास असेल तरी त्याच्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे। आता पाहूया सांध्यांसाठी। मान, पाठदुखी आणि कंबरदुखी याच्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे। तुम्हाला पाठीवर झोपल्यानंतर खूप जास्त प्रमाणात वेदना होतात, त्रास होतोय, सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला खूप जास्त प्रमाणात कंबरदुखी होते, कधी कधी पायांच्या पोटऱ्यांमध्ये रात्री झोपल्यानंतर गोळे येणे, क्रॅम्प्स येणे असा जर त्रास असेल, त्याच्याबरोबरच तुम्हाला कंबरदुखी आहे आणि कमरेमधून वेदना मांडीच्या भागातून खाली पोटरीपर्यंत जात असेल, तुम्हाला सायटिकाचा जर त्रास असेल तर त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त औषध आहे। त्याच्याबरोबर खुर्चीमधून उठताना तुम्हाला आधार घ्यावा लागत असेल, खूप जास्त प्रमाणात उठताना त्रास होत असेल तर यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त औषध आहे। त्याच्याबरोबर हॅमस्ट्रिंग मसल्स म्हणजे मांडीच्या पाठच्या भागातील जे स्नायू आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा तुम्हाला वेदना होतात, खूप जास्त प्रमाणात मांडीमध्ये त्रास असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे औषध अतिशय उपयुक्त आहे। नंतर टेंडो ॲचिलिस, हा जो टेंडॉन आहे, टेंडॉन म्हणजे टफ बँड जो आपला कमरेच्या पाठच्या भागातून खाली घोट्यापर्यंत जातो, तो जर टेंडॉन तुमचा एफेक्ट झालेला आहे आणि तुम्हाला वेदना सुरू झालेल्या आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे। त्याच्यानंतर तुम्हाला रात्री झोपल्यानंतर खूप त्रास होतो, थंड हवामानामध्ये गेल्यानंतर त्रास वाढत असेल, असा जर सांध्यांचा त्रास वाढत असेल तर त्याच्यासाठी रूटा हे औषध तुम्ही घेऊ शकताय। त्याच्याबरोबर तुम्हाला हाताच्या प्रॉब्लेमसाठी जर मनगटामध्ये वेदना आहेत, बोटांमध्ये वेदना आहेत, बोटं आखडल्यासारखी होणे, स्टिफनेस वाढणे स्नायूंमध्ये, असं जर त्रास असेल, खूप आखडलेपणा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे। तर या औषधाचा डोस कसा घ्यायचा? रूटा तुम्हाला 30 पोटेन्सीमध्ये घ्यायचा आहे। हे औषध तुमचा तर त्रास खूप जास्त प्रमाणात असेल तर रूटा 30 तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब दुपारी, 3 थेंब रात्री असं दिवसातून 3 वेळा हे औषध घेऊ शकताय। डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून हे औषध घेऊ शकताय। तुमचा त्रास जर कमी असेल तर तुम्ही रूटा 30 दिवसातून 2 वेळा हे औषध, 3 थेंब सकाळी आणि 3 थेंब रात्री दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय। सो तुम्हाला या औषधाचा नक्कीच फायदा होईल। तुम्ही तुमच्या फर्स्ट एड बॉक्समध्ये हे औषध जरूर ठेवा आणि आजकाल सांधेदुखीचा त्रास तर बऱ्याच जणांना असतो, त्यांना या औषधाचा नक्की फायदा होईल। सो जास्तीत जास्त जणांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना हे औषध घेता येईल आणि त्यांचा त्रास जो आहे तो नक्की कमी होईल। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टे सेफ, स्टे हेल्दी। थँक्यू।